शिर्डीकरांना हे इकडे उजवीकडचे जे गोष्टी आहेत त्याला ते अडचण राहिली नाही आता खायला, कारण त्या सगळं राहते ते. त्यामुळं तुमची आता अडचण राहिली नाही शिर्डीकरांची, ती सुद्धा एक मोठी सोय त्यांनी करून दिलेली आहे. मी आल्यानंतरच मी इकडे पाहिलं की इकडे बरेच चिकन खाण्याचे फायदे, अंडे खाण्याचे फायदे आणि मटण खाण्याचे फायदे काय, इकडे उजवीकडे शाकाहारी खाण्याचे फायदे काय. शिर्डी साकुरी शिवारात नूतन व्हेज नॉन व्हेज हॉटेल जय मल्हारचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. या उद्घाटन प्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राहाता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव जगताप, अशोक पवार, नाना काटकर यांसह मान्यवर मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोनवणे व कांदळकर परिवाराच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पारंपरिक काठी व घोंगडी देत सत्कार करण्यात आला. प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हॉटेल जय मल्हारच्या संचालकांना हॉटेल व्यवसाय करत असताना स्वच्छता आणि ग्राहकांना प्रामाणिक सेवा महत्वाची असल्याचं सांगत, ग्राहक हाच व्यवसायाचा आत्मा असल्यानं ग्राहकांना चविष्ट भोजन आणि आदरातिथ्य देणं महत्वाचं असल्याचं म्हटलंय. तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीप्रमाणे बारकाईनं निरीक्षण करत हॉटेलमध्ये लावलेल्या चिकन, अंडी व मटण तसेच शाकाहारी पदार्थांचे फायदे असलेल्या फलकांना पाहून मिश्किल टिप्पणी देखील केली व अनोख्या कल्पनेला दाद दिली व व्यवसायाच्या भरभराटीला शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय म्हाळूजी काळू सोनवणे, अमोल सोनवणे, वैभव भैया सोनवणे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शिर्डी शहर उपाध्यक्ष मनोज कांदळकर आणि युवराज कांदळकर यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. जय मल्हार या मनोज कांदळकर आणि वैभव भैया सोनवणे यांनी सुरू केलेल्या नवीन उपक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय कैलास बापू कोते, विद्यमान नगराध्यक्ष अभय भैया शेळके, गणेश कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रतापराव जगताप, सर्व उपस्थित त्या कुटुंबियांचे, कांदळकर आणि सोनवणे कुटुंबियांचे सर्व नातेवाईक, संदीपराव दंडवते, साहेबरावजी काटकर, कैलासजी कातोरे, मारुतीराव गिधाड, मंगेजी कातोरे, सतीशराव बावके, नंदूजी गोंदकर, अशोकराव पवार, इतर सर्व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि उपस्थित बंधू, आज आपल्या साकोरी आणि शिर्डीच्या शिवारच आहे म्हटलं पाहिजे, हे हॉटेल जय मल्हार याचं आज उद्घाटन होतं आहे. मी आल्यानंतरच मी इकडे पाहिलं की इकडे बरेच चिकन खाण्याचे फायदे, अंडे खाण्याचे फायदे आणि मटण खाण्याचे फायदे काय, आणि इकडे उजवीकडे शाकाहारी खाण्याचे फायदे काय. तर सगळ्या लोकांकरता येणाऱ्या ग्राहकाला सगळ्या प्रकारच्या चांगल्या सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आज हॉटेल चालवण्यामध्ये त्याची गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. स्वच्छता, त्या हॉटेलमध्ये वापरत असणाऱ्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत, तेल, मसाले, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आणि मला वाटतं जर गुणवत्ता आपण टिकवली तर ग्राहक मग 100% मिळतो. कोणाला अनधिकृतरित्या या ठिकाणी येऊन मद्यपान करणं हे सगळ्यात घातक आहे. इथं मद्यपान करून लोक गोंधळ करायला लागले की मग इथं येणारे कुटुंब येणार नाही. कुटुंबाचं जे वातावरण आहे, कुटुंबाने येऊन जेवण करावं, ते वातावरण खराब होतं. त्याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि गुणवत्ता टिकवण्यामध्ये शेवटी एकदा ग्राहक आल्यानंतर तो 10 ठिकाणी तुमचा प्रचार करतो की या हॉटेलवर जा, चांगलं जेवण मिळतं. तो तुमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. हॉटेल येणारा ग्राहक जो आहे, तर त्याकरता अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छता, सुविधा, जेवणाची रुचकर अशा प्रकारचं जेवण, चवदार त्यात मिळणारं लोकांना वाटलं पाहिजे, या ठिकाणी पुन्हा पुन्हा आलं पाहिजे. आणि आता शिर्डीच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे शिर्डीकरांना हे इकडे उजवीकडचे जे गोष्टी आहेत त्याला ते अडचण राहिली नाही आता खायला, कारण त्या सगळं हद्दीत आहे. त्यामुळं तुमची आता अडचण राहिली नाही शिर्डीकरांची, ती सुद्धा एक मोठी सोय त्यांनी करून दिलेली आहे. मी साईचरणी एवढीच प्रार्थना करतो की ह्या जय मल्हारचं अधिकाधिक त्याचा विस्तार व्हावा, अधिक चांगल्या पद्धतीने त्याला यश मिळावं
आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय भरभराटीला जावो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.